साक्रीमधल्या शासकीय कार्यक्रमासाठी आदिवासी कुटुंबाला बेघर केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्याला रुपाली चाकणकर यांनी आता प्रत्युत्तर दिले। सोशल मीडियाच्या ताकदीमुळे सरकारने त्या कुटुंबाला नवीन घर देण्याचा निर्णय घेतल्याचंही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत। आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, साक्री इथल्या शासकीय कार्यक्रमासाठी ज्या आदिवासी कुटुंबाला सरकारने बेघर केलं, अखेर जनतेच्या दबावामुळे आणि सोशल मीडियाच्या ताकदीमुळे सरकारने त्या कुटुंबाला नवीन घर देण्याचा निर्णय घेतलाय। जनशक्तीची ताकद सर्वोच्च असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सरकारने घर देण्याचा निर्णय आजच घेतला असला तरी सद्यस्थितीला सदरील कुटुंब उघड्यावर आलं असल्याने त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि मवियाच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचं अभिनंदन। या साऱ्यावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या, चला पाहूया। साक्री इथल्या एका आदिवासी कुटुंबाचं घर जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं सभा होती म्हणून पाडण्यात आला असा आरोप करत ट्विट केलेला आहे। त्यांच्या घरच्यांचे व्हिडिओ देखील पोस्ट केलेले असल्याचं पाहायला मिळतंय। यावरती काय माहिती? रोहित पवार ज्या पद्धतीने ट्विट करतात त्याची मी माहिती घेतली आणि मी स्वतः त्या कुटुंबातले कुटुंब प्रमुख शंकर पवार यांच्याशी आज सकाळपासून संपर्कात आहे आणि मी त्यांना ही सगळी माहिती विचारली। त्यांनी स्वतःहून सांगितलं की 2023 रोजी आम्हाला घरकुल योजना मंजूर झाली आणि म्हणून ही झोपडी आम्ही स्वतःहून काढली, कोणीही आमची झोपडी पाडलेली नाही। पण रोहित पवारांनी ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे, ज्या पद्धतीने खोटे नरेटिव्ह सातत्याने ते समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात, हे मान्य की त्यांना त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सहभागी करून घेत नसतील, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये कोणती जबाबदारी देत नसतील, त्यांच्या पक्षामध्ये त्यांना विचारलं जात नसेल, त्याच्यामुळे त्यांना कमालीचं नैराश्य आले, प्रचंड अक्रास्थाळेपणा करतात आणि या मानसिकतेमधून ते त्यांचा राग या बिचाऱ्या आदिवासी समाजावरती का व्यक्त करतात ते मला समजलं नाही। म्हणून मला राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करायची आहे की अशा पद्धतीने समाजामध्ये सातत्याने खोटे ट्विट करणं, खोटी माहिती पसरवणं, नवीन कलमाच्या दुरुस्तीनुसार यामध्ये IPC 340-195 अंतर्गत रोहित पवारांवरती गुन्हा दाखल करावा। आज सकाळपासून ऑनलाईन पद्धतीने काही माझ्या आदिवासी बांधवांनी गुन्हा नोंद करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणं, दुफळी निर्माण करणं, खोट्या माहिती पसरवणं, स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तीबद्दल खोटं बोलणं हे चुकीचं आहे आणि म्हणून यामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे गुन्हे नोंद करून घ्यावेत आणि कायद्याच्या चौकटीतून खऱ्या अर्थाने काल विश्व आदिवासी दिन पार पडला आणि त्या दिवशी या आदिवासी कुटुंबियांची ती ज्या पद्धतीने बदनामी करतात